मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गारेगार थंडगार जे काही मिळेल ते फारच छान वाटतं आणि ही अशी मलाईदार दाटसर जर लस्सी मिळाली तर काय बघायला पाहिजे. पण आज आपण ही अमृतसरी मलाईदार लस्सी एका सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. मुळात म्हणजे ही लस्सी खावी की प्यावी असा प्रश्न पडावा इतकी छान मलाईदार बनवून तयार होते. आणि याचसाठी आज आपण मलाईदार लस्सीचं दही कसं लावायचं हे सर्वप्रथम पाहणार आहोत. त्याकरता इथे मी अर्धा लिटर हे फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे दूध गरम करून मग त्यानंतर कोमट करून घेतलेलं आहे. यामध्ये फक्त अर्धा लिटर दुधासाठी 5 चमचा दह्याचं विरजण घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त घेऊ नये. जर कमीत कमी विरजण लावलं तर दही सुद्धा आपलं आंबट तयार होत नाही आणि मग पर्यायाने आपल्याला साखर सुद्धा अगदी कमीत कमी वापरावी लागते. म्हणजे आपलं मस्त असं गोडसर दही तयार होतं. आता हे विरजण असं लावून घेतलेलं आहे. साय मोडू दिली नाही आणि 4 तास आपल्याला हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे. उन्हाळा आहे म्हणून 4 ते 5 तासामध्ये आरामात दही लागलं जातं. आता सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं, तर ही जी साय आपण वर तशीच ठेवली होती, जी मोडू दिली नव्हती, ती साय सर्वप्रथम काढून घ्यायची. कारण या लस्सीची खासियत म्हणजेच काय आहे, तर ही अशी मस्त मलाई. आता ही काढून घेतली की मग आपल्याला हे जे खाली राहिलेले दही आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. 2 ग्लास मी इथे 2 ग्लास लस्सी बनवणार आहे. त्याकरता 2 टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे. थोडेसे बर्फाचे क्यूब घालायचे आहेत. हे गोड दही आहे त्यामुळे फक्त 2 चमचे साखर पुरेशी आहे. पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर घातली तरीही चालेल. अगदी चिमूटभर वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि थोडंसं गरजे इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि मस्त असं फेस येईपर्यंत चांगलं हे आपल्याला फेसून घ्यायचं आहे किंवा असं मस्त घुसळून घ्यायचं. याला छान अशी झाग आली पाहिजे. अशी ही जशी ठेल्यावर मिळते तशी ही आपली अमृतसरी मलाई लस्सी बनवून तयार झालेली आहे. गारेगार मलाईदार लस्सी प्यायला मिळणं म्हणजे स्वर्ग सुखच. आता वाट कसली पाहताय, पटकन लस्सी प्यायला या आणि लाईक शेअर फॉलो नक्की करा.